मग आता मला सांगा की कोल्हापूरच्या विकासाचं घोडं तटलंय कुठं? महायुती असं म्हणते की केंद्रात सत्ता असेल, राज्यात सत्ता असेल, तर महानगरपालिकेमध्ये सुद्धा आमची सत्ता जर असेल तर या कोल्हापूरचा विकास आम्हाला चांगला करता येऊ शकेल, फंड चांगले आणता येऊ शकतील. मग मला असं वाटतं की आज केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे, राज्यामध्ये तुमची सत्ता आहे, महानगरपालिकेत प्रशासन सत्ता आहे. मग आता मला सांगा की कोल्हापूरच्या विकासाचं घोडं तटलंय कुठं? म्हणजे याचा अर्थ आपणाला केंद्रात सत्ता असेल, राज्यात सत्ता असेल, म्हणजे महानगरपालिकेत सत्ता आपली आली म्हणजे विकास होईलच असं म्हणता येऊ शकेल का? माझ्या अनुभवानं असं मला म्हणावंसं वाटतंय की जर अशा प्रकारची वृत्ती जर आपण ठेवली तर भविष्य काळात हुकुमशाही का निर्माण होऊ शकणार नाही. आणि म्हणून मला जनतेपुढे सांगायचं आहे की सत्ता आणि विकास या नाण्याच्या दोन बाजू आहेत. सत्तेमुळेच विकास होतो असं काही मला म्हणता येऊ शकणार नाही. सुदैवानं मला आमच्या प्रभाग क्रमांकाचं 20चं उदाहरण सांगावंसं वाटतंय. आज या प्रभाग 20मध्ये राजू दिंडोरले हे उमेदवार उभे आहेत. आज राजू दिंडोरलेंनी त्यांच्या भागाचं नंदनवन केलेलं आहे, हे आपण पाहतोय, सर्वांनी पहा पाहिजे. तर मग असं असताना जर सत्ता आली तरच विकास होऊ शकतो असं म्हणता येऊ शकणार नाही. आणि म्हणून जर खरोखरच तुमच्या मनामध्ये विकासाचा दृष्टिकोन असेल, विकासासाठी धडपण्याची क्षमता असेल तरच तो विकास होऊ शकणार आहे. नाहीतर भविष्य काळात या ठिकाणी हुकुमशाही निर्माण होणार नाही असं का आपण म्हणता येऊ शकणार नाही. यासाठी सुज्ञ मतदारांनो आपण विचार केला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून विचार करून आपण योग्य ते निर्णय घ्यावा असं मला वाटतं. म्हणून महायुतीला हुकुमशाही वृत्तीकडे न नेता महाविकास आघाडी हा आपल्यासमोर एक चांगल्या प्रकारचा उत्तम पर्याय आहे असं मला स्वतःला वाटतं.